आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ठाणे शहरात आंदोलन सुरूच। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वापरलेल्या शब्दाच्या निषेधार्थ शिंदेंची युवासेना कमालीची आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काल आनंद आश्रम येथे आंदोलन केल्यानंतर ठाण्यातील कळवा परिसरात युवासेनेनं पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळी युवासेनेनं आदित्य ठाकरे यांची प्रतिकात्मकरित्या बाहुली आणून तिचा आदूबाळ असं संबोधत अनेक घोषणा केल्या। काय सांगाल, आज आंदोलन केलेलं आहे, काय नेमका विषय? माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी जे खालच्या पातळीवर वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही कळवा शहर युवा सेनेतर्फे जाहीर निषेध करीत आहोत। आदित्य ठाकरे हे सध्या माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संदर्भात, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात नेहमीच बरळ ओकळत असतात। त्यांनी स्वतःला सांभाळावं, स्वतःचं तोल घासरू देऊ नये ही त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी। ते अजून बाळ आहेत, त्यांनी अजून घरातच राहावं, घर सांभाळावं पहिला, मग राजकारणात पडावं। राजकारणात अजून त्यांना नॉलेज नाहीये। ज्या एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाढवली, शिवसेना गावागावात पोहोचवली, दिघे साहेबांनी जशी शिवसेना वाढवली होती, सांभाळली होती, त्यांचाच वारसा माननीय नामदार एकनाथजी शिंदे चालवत आहेत। एकनाथजी शिंदे कोल्हापूर, सांगली महापूर असो, अलिबागचं वादळ असो, कुठेही असो, पहिली मदत ठाण्यातून जायची। हे सगळे ठाकरे परिवार हे सगळे घरात बसून आपल्या उंटावरून शेळ्या हाकायचे। एकनाथ शिंदे साहेबांनी गावागावात जाऊन शिवसेनेची मदत पोहोचवली। काही कुठेही संकट आलं, महाराष्ट्रात कुठेही संकट आलं, पहिली मदत ठाण्यातून पहिले गाडी, कार्यकर्ते सगळे निघायचे, गाड्या पटापट निघायच्यात। आम्ही कुठलाही विचार न करता साहेबांचा आदेश आलो की पटापट शिवसेनेचं कार्य समजून आम्ही पटापट निघायचो आणि गावागावात मदत पोहोचवायचो। आमच्या घरच्यांना वेळ न देता आम्ही शिवसेनेसाठी कार्य करायचो। याचा कुठेही विसर पडलेला दिसतो या लोकांना। आणि एकनाथ शिंदेबद्दल, डॉक्टर श्रीकांत शिंदेबद्दल काही बरं ओळखतात, यांना कुठेतरी शरम वाटली पाहिजे। आदित्य ठाकरे, आदित्य ठाकरे या ठिकाणी आज तुम्ही एक भावली देखील आणलेली आहे, त्याविषयी काय सांगाल? भावल्याचा उद्देश असा आहे की हे त्यांचं एक प्रतीक आहे, हे आदित्य ठाकरे यांचं प्रतीक आहे। अजून ते मॅच्युअर झालेले नाहीयेत राजकारणात, हे त्याचं प्रतीक आहे। त्यांनी थोडंसं पहिले अगोदर मॅच्युअर व्हावं, कोणाशी कसं बोलावं, आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्यांशी कसं बोलावं, आपला तोल घसरू देऊ नये, त्यासाठी हे प्रतीक आहे भावल्याचं। घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी कापूरबावडी ते गायमुख हा मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता जोडण्याचा हाती घेण्यात येणार आहे। यासाठी तब्बल 2196 झाडांचा बळी दिला जाणार आहे। या प्रकल्पात 549 झाडांचं पुनर्रोपणही करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे घोडबंदरची वाहतूक कोंडी सुटणार असली तरी वृक्षतोडीवरून हा प्रकल्प वादात पडण्याची शक्यता आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या घोडबंदर रोडवरून मुंबई, गुजरात आणि इतर राज्यांच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांची दररोज वर्दळ असते। शिवाय घोडबंदर परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालं आहे। तसंच या मार्गावर मेट्रोचं कामही जोरदार सुरू असून दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। ही समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं काही महिन्यांपूर्वी घोडबंदर मार्गाच्या दोन्ही बाजूंचे समांतर सेवा रस्ते मूळ मार्गात विलीन करून प्रत्येकी 4 असे एकूण 8 पदरी काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतलाय। MMRDAनं याबाबतचा प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेला दिला असून कापूरबावडी ते गायमुख हा 9.30 किलोमीटर लांबीचा रस्ता संपूर्णपणे काँक्रीटचा असणार आहे। त्यासाठी 560 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। महानगरपालिकेनं झाडं हटवण्याची परवानगी देऊन हे काम मार्गी लावावं अशी मागणी MMRDA प्राधिकरणानं केली असल्यानं पर्यावरणासाठी ती घातक ठरणार आहे। बुलेट प्रकल्प, रस्ता रुंदीकरण, मेट्रो आणि इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी ठाण्यात हजारो झाडं तोडण्यात आली आहेत। दुसरीकडे वृक्षतोडीच्या प्रस्तावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून खासगी गृहप्रकल्पांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचे प्रस्ताव सादर केले जात आहेत। शहरात प्रशासकीय राजवट सुरू असून आचारसंहितेमुळे विकास कामं संथ गतीने सुरू आहेत। MMRDA या झाडांच्या बदल्यात झाडे लावायला तयार नाही किंवा झाडांसाठी पैसे द्यायलाही तयार नाही। या झाडांचा खर्च ठाणे महापालिका प्रशासनाला उचलावा लागणार आहे।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 8 ते 9% लोकसंख्या ही आदिवासींची असून या देशातील मूळ निवासी असलेल्या आदिवासींनाच आता त्यांच्या वनातून बेदखल करण्यात येते। जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचं रक्षण करण्याचं वचन देतील त्यांनाच मतदान केलं जाईल, अन्यथा आम्ही सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार घालू असा इशारा आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी एका पत्रकार परिषदेत दिला आहे। अनिल भांगले यांनी गेल्या 10 वर्षात आदिवासींचे खून, आदिवासी भगिनींवरील अत्याचार असे सुमारे 76,899 गुन्हे घडले असल्याचं यावेळी सांगितलं। विशेष म्हणजे फक्त नोंद झालेली ही प्रकरणं असून त्यापेक्षा कितीतरी पटीने गुन्हेच नोंद झालेच नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचं रक्षण करण्याचे वचन देतील त्यांनाच मतदान केलं जाईल, अन्यथा आम्ही सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत जनजागृती करू असंही भांगले यांनी सांगितलं। जे पूर्वापार जंगलांमध्ये राहत आले आहेत ते येथील मूळ निवासी आहेत। आदिवासींनी कधीच जंगलांवर अतिक्रमण केलं नाही, उलट भांडवलदार जंगलांमध्ये घुसखोरी करत आहेत। जंगल हे आमचं घर आहे। जे लोक काही कामासाठी वनात राहतात ते वनवासी होतात, परंतु आमचा जन्म वनात झालाय, त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नये। आम्ही या देशातील आदिम रहिवासी आहोत असं सांगत भांगले यांनी वनवासी या शब्दास विरोध केला। आणि हे मूळ वनवासात राहतात, वनात राहतात, म्हणून याला वनात राहणारे कायदे बदलले गेलेले आहेत, त्यांना हक्कलपट्टी करण्यात आलेली आहे। आम्ही इतर लोक बोलतात की आदिवासी हा वनवासी आहे, पण मुळात वनवासी नाही, हा वनातच पैदा झालेला आहे, वनातच जन्म झालेला आहे। आणि वनवासी ते बिझनेस धंदे करतात ते वनवासी आहेत, ते आमच्या वनामध्ये राहायला आलेले ते वनवासी आहेत। ते आम्ही आदिवासी बांधव वनवासी नाही आहेत, म्हणून आदिवासी बांधवांच्या याच्यासाठी, हक्कासाठी, न्यायासाठी आम्ही आज लढा देत आहोत आदिवासी क्रांती सेनेतर्फे। आणि सर्व आदिवासी बांधव आणि संघटना सर्व एकत्र येत आहे। त्याच्यामुळं आम्हाला हा असा गोंडस नाव दिलं आहे वनवासी, पण वनवासी नाही आम्ही, पण आम्ही हा आदिवासी मूळ भारताचा रहिवासी आहे, म्हणून आम्ही गुलाल आंदोलन छेडणार आहोत। आणि सर्व भारत देशातील सर्व नागरिकांना आणि माझ्या सर्व गावाखेड्यातील, माझ्या ठाणे जिल्ह्यातील असू द्या, या माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी हेच काय सांगणं आहे की आपल्या आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करा। आपल्या मुलाबाळांना एज्युकेशन आणि शिक्षण, आरोग्य चांगले भेटले पाहिजे, लाईट, रस्ते चांगले झाले पाहिजेत। आज आपण एवढा लढा देऊनसुद्धा मूळ असून आपण हक्कापासून वंचित आहे, म्हणून माझा हा इशारा आहे। सर्व माझ्या पक्षीय नेते श्रेष्ठींना वरती BJP सरकार असू द्या या इतर कोणाची सरकार आली तरी माझ्या आदिवासी बांधवांसाठी मी न्याय हक्कासाठी लढणार।
अवैध दारू व्यवसाय रोखण्यासाठी करडी नजर ठेवल्यामुळे ठाणे उत्पादन शुल्क विभागानं राज्य शासनाच्या तिजोरीत भरीव उत्पन्न टाकलं आहे. विभागाच्या ठाणे जिल्ह्यातून दारूवस्ती करापोटी येणारा महसूल कसा वाढेल याकडे विशेष लक्ष घालून गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात 4 कोटींचा अधिक महसूल मिळालाय. 2023-24 या आर्थिक वर्षात सुमारे 330 कोटी 28 लाख रुपयांचा शासनाकडे जमा केले आहेत. राज्य शासनाच्या प्रमुख आर्थिक स्रोतांपैकी एक असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग महसूल वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. राज्य सरकारचा महसूल कसा वाढेल या दृष्टीनं उत्पादन शुल्क विभागानं कंबर कसली असून अतिशय कमी मनुष्यबळात विभागाचे प्रत्येक कार्यालयानं भरीव कामगिरी केली आहे. यामध्ये ठाणे विभागानं आर्थिक वर्षात सुमारे 330.30 कोटी रुपये जमा केले असल्याची माहिती विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉक्टर निलेश सांगळे यांनी दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात 326 कोटी रुपये त्यांनी जमा केले होते, तर या आर्थिक वर्षात 4 कोटी रुपयांचा अधिक महसूल जमा झालाय. दारूची दुकानं, बार, रेस्टॉरंट यांचा परवाना नूतनीकरण, बाहेरून राज्यात येणाऱ्या मद्यावरील शुल्क, परवाना दुसऱ्या जागी स्थलांतरित करणं अशा विविध मान्य विभागाकडे महसूल जमा होत असून या वर्षात 330 कोटी 28 लाखांचा महसूल जमा झालाय. अवैध दारू विक्रीवर कारवाई करत असल्यामुळे छुप्या पद्धतीनं दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. त्यामुळे सरळ मार्गी दारू विक्री करण्याचं प्रमाण वाढतंय. या सर्वाचा फायदा विभागाला महसूल वाढीसाठी होताना दिसून येतोय. मार्च महिन्यात विभागीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम केले होते. याचा परिणाम गेल्या वर्षीपेक्षा यंदा करापोटी अधिक पैसे शासन तिजोरीत जमा झाले.